योगदान देऊन संघर्षाचा काळ साधून उत्तुंग भरारी घेतलेली असते आणि एक यश संपादन केलेलं असतं। त्यामुळे त्यांच्याकडची प्रेरणा ही खरोखरच समाजाला नेहमीच आदर्श ठरत असते। हॅलो, चालू आहे ना? वीरशैव विद्या संवर्धिनीचे मंडळाचे सर्व संचालक यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। ॲडव्होकेट सचिन शेटे, विवेक देवणे, प्रभुलिंगजी स्वामी सर, गिरीश बरिदे, मनीष सावळे, अनिल शेटे यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ची सुरुवात आपण सह्याद्रीच्या कपारीत वसलेला आपला महाराष्ट्र, ज्याची आपल्याला अभिमान आहे, अशा गीताने सुरुवात करणार आहोत। सगळ्यांनी जागेवर उठून उभं राहायचंय। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्त लागली तो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। व्यासपीठावर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत आणि वीरशैव धर्म संस्थापक महात्मा क्रांतिज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा आहे। मान्यवरांना विनंती आहे की प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं। सत्कार आधी। कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय रावसाहेबजी मनगिरे यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व रसिक बार्शीकर मंडळी, काय होतं, रोजच तुम्ही येताय आणि सगळ्याला सगळं ह्या मंडळाचं कार्य माहिती आहे आणि तुमची सगळ्यांची स्मरणशक्ती चांगली आहे असा माझा काय होतं आता व्यासपीठावरचे पण रोजचे माणसं सगळ्यांना माहिती आहेत, त्यांच्यामुळं त्यांच्या सगळ्यांची पण नावं घेणं चुकीचं आहे आता। त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली आहे या भरोशावर मी यांचं कुणाचंही नाव घेत नाही। आणि जयवंत सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर आज सर तुमचा कितवा कार्यक्रम आहे सर? मगाशी सांगितलं तुम्ही मला 2 आजचा 2100चे त्यांचा आजचा हा कार्यक्रम आहे। सांगली जिल्ह्यातले कुंडल येथील रहिवासी मगाशी माझा त्यांचा बोलणं होत असताना सांगितलं की सर माझा तुमचा फार स्नेही आहे। ते म्हणले कशाचं आहे? तर म्हणले तुमच्या इथं कुस्तीचं फार मोठ्या प्रमाणात, कुंडलला फार मोठ्या कुस्तीच्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्पर्धा भरवल्या जातात आणि त्याचा मी एक फार प्रेमी आहे त्या खेळाचा, त्यामुळं तुमचं माझं लाल मातीचं नातं आहे म्हणलं। त्याच्यामुळं
कसं आहे की वक्ताचा परिचय फारसा करून देण्याची गरज नसते. वक्ता हा त्यांच्या बोलण्यातून आणि कर्तृत्वातून आपल्याला लक्षात येईल. आणि मी माझ्या मंडळाची पण माहिती देणार आहे नाही, कारण का काल आमच्या महिला मंडळाने चांगली बॅटिंग इथं केलेली आहे, त्याच्यामुळं ते पण मी सांगणार नाही. एवढंच प्रास्ताविक करतो आणि थांबतो. धन्यवाद. समारंभ करूयात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयवंतजी आवटे सर यांचा सन्मान ॲडव्होकेट सचिन शेटे आणि प्रभुलिंग स्वामी सर यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. जयवंतजी आवटे सर सांगली जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्या भाषेवर त्या भाषेचं त्या ठिकाणचं प्रभुत्व आहे, त्यामुळे ऐकायला मधाळ आणि रसाळ वाटणारी अशी ही भाषा, जिचा जिलेबी असं कसं बोलू? असं कसं? असं सांगते. विजयकुमार बागमार हे व्यापारी यांचा सन्मान विवेक देवणे सर यांनी करावा. डॉक्टर विजयकुमार केसकर यांचा सन्मान गिरीश बरिदे यांनी करावा अशी विनंती आहे. प्रकाश लडगे महाराज व्यापारी यांचा सन्मान अनिल शेटे यांनी करावा. वसंत झुगदार व्यापारी यांचा सन्मान संतोष मनगिरे यांनी करावा. ॲडव्होकेट अनिल पाटील यांचा सन्मान मनीष सावळे करतील. शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणारे अरुणदादा बारबोले यांचा सन्मान संजय कोरे यांनी करावा. आमचा दादा कोरेंचा सत्कार एकतर 50% काम हाच करतो, सगळं 50% फक्त आमच्याकडे असतं. त्याच्यामुळं त्याचं ह्या व्याख्यानमालेत किंवा इथली जी सगळं तुम्हाला नियोजन दिसतंय तो करतो. मैत्रीण मंच आणि वीरशैव विद्या संवर्धनी मंडळाचे सगळे कार्यक्रम यासाठी विशेष असतात, त्यामुळे जोरदार टाळ्या दादासाठी. यानंतर प्राध्यापक अशोक सावळे सर यांचा सन्मान सतीश मनगिरे करतील. सावळे सरांची भाषा, बोलणं, वक्तव्य सगळंच विनोदी आणि रंजक असतं. आपल्या भाषेत पारंगत असणारे व्यक्तिमत्व असं सावळे सर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला. यानंतर ज्येष्ठ पत्रकार नाना गव्हाणे यांचा सन्मान धनंजय धारूरकर यांनी करावा.
आवटे सरांचं विनोदी कथाकथन आणि बरंच काही या विषयावरचं व्याख्यान आता इथं संपन्न होत आहे. सरांची रसाळ आणि मधाळ वाणी आणि त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, साहित्यप्रेम आणि ग्रंथालय चळवळीमधील योगदान, हे सगळ्या गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत. कृष्णाकाठची कथा या मसापच्या पुस्तकातील सावली ही कथा सरांची प्रसिद्ध आहे. सरांनी अनेक साहित्य संमेलनामध्ये आपल्या काव्यवाचनाचा कार्यक्रम केलेला आहे. आत्ताच आपण ऐकलं की 21वा प्रयोग हा सरांचा हा आहे. त्यामुळं अगदी आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये रोज उठून कार्यक्रम असं म्हटलं तरी चालेल. सर आपण व्यस्त असता आणि या ठिकाणी आपली ग्रामीण बोलीभाषेचा साज आज ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा सुरुवात करूयात. म्हणजे सरांचं ग्रंथप्रेमावरील योगदान यासाठी आजचे व्याख्याते माननीय जयवंतजी आवटे सर हे ग्रंथप्रेमी व सार्वजनिक ग्रंथालय चळवळीशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा बार्शी तालुका सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या वतीने पुणे विभाग ग्रंथालय संघ व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक माननीय विनोद गायकवाड सर व आपल्या इथल्या महात्मा बसवेश्वर वाचन मंदिरचे ग्रंथपाल माननीय संजय दादा कोरे हे यासाठी त्यांचा विशेष सन्मान करत आहेत. आपल्या या वीरशैव संवर्धिनी मंडळाचं महात्मा बसवेश्वर हे वाचनालय सातत्यानं ग्रंथप्रेमींसाठी खुलं असतं आणि असे साहित्यप्रेमी आणि ग्रंथप्रेमी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आज ऐकायला लाभले आहे. त्यामुळं त्यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. वकील साहेबांना घे बरोबर. हां मी थोडासा सावळे सरांचा आग्रह आहे फार. ते 2 वेळेस हां खुर्च्या बदलेपर्यंत म्हणजे व्यासपीठावरचे सगळे पुढं आज खाली जाऊस तोपर्यंत सावळे सर 2 शब्द बोलतील. काल सर तुम्हाला का बोलून दिलं नाही? नाही, एक कवी दुसऱ्या कवीला नीट बोलून देत नाही परत, म्हणून आज बोला. म्हणजे मित्र गेले 50 वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे, पण असा सन्मान माझा कधीही झाला नाही. आजचा हा सन्मान मला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा वाटतोय, लक्षात ठेवा. उशिरा का होईना पण रावसाहेब मनगिरेंनी आमची दखल घेतली. वीरशैव विद्या संवर्धन मंडळीने जाता जाता एक 2च चुटकुले सांगतो खुर्च्या होईपर्यंत. एकदा 3 देशाचे लष्कर प्रमुख एका जहाजावरून प्रवास करत होते, अमेरिका, इंग्लंड आणि भारत. त्यावर काही सैन्य पण होतं. अमेरिकेच्या लष्कर प्रमुखानं आपल्या सैनिकाला सांगितलं जहाजावर उडी टाक आणि 5 मिनिटात जहाजावर येऊन दाखव. त्यांनी उडी टाकली तो आला. इंग्लंडचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणला सी द डेअरिंग ऑफ माय सोल्जर. इंग्लंडचा म्हणला 5 मिनिटं कशाला, आमचा सोल्जर बघा 3 मिनिटात वर येतोय. त्यांनी सांगितलं सोल्जरला उडी टाक जहाजावरून खाली आणि 3 मिनिटात येऊन दाखव. तो आला. इंग्लंडचा सरसेनापती म्हणाला बघा आमच्या सैनिकाचं झाड आहे, सी द डेअरिंग ऑफ माय सोल्जर. आणि मग भारताचा म्हणाला आमच्या सैनिकाचं डेअरिंग बघा. आणि आमच्या सरसेनापतींनी सैनिकाला आदेश दिला उडी टाक आणि 2 मिनिटात जहाजावर येऊन दाखव. तुमच्या बापाने टाकली होती का म्हणला अशी उडी कधी? सी द डेअरिंग ऑफ माय सोल्जर. दुसरा एक जाता विनोद सांगतो. प्रवासात मी येत होतो, आपले संकर्षण करण्यासारख्या एक नटवर्य बसमध्ये चढले. कंडक्टर म्हणला तिकीट, बहुतेक ते शिवाजी महाराजाचा रोल करत असावेत. कंडक्टर म्हणला तिकीट. एवढं काय तिकीट मागता आम्हाला? हे स्वराज्य आम्ही निर्माण केलं, आम्हाला तिकीट मागताय? ते जरा पुढे गेल्यावर कंडक्टरच्या कानात मी 2च शब्द बोललो आणि 5 मिनिटांनी कंडक्टर ओरडले राजे रायगड आला. धन्यवाद. आज वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ बार्शी या या व्याख्यानमालेमध्ये कथाकथनासाठी येत असताना मला मनापासून आनंद होतोय. आणि सुरुवातीलाच माणसाला आश्चर्याचा धक्का बसतो म्हणतात ना, तशातला प्रकार आहे.
की 20 वर्षामध्ये पहिल्यांदा एखाद्या व्याख्यानमालेत विचारपीठावर 20 ते 22 लोक असताना सुद्धा 10व्या मिनिटाला वक्त्याला माईक समोर बोलायची संधी मिळते. खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचं आयोजन महाराष्ट्रभर झालं तर कुठलीही व्याख्यानमाला बंद पडणार नाही. कारण बऱ्याच वेळेला व्याख्यानमालेला गेल्यानंतर अगोदर लोक इतके बोलतात की पुन्हा आभाराचं काम माझ्याकडे येतंय का काय असं वाटत. अशी अवस्था सगळीकडे असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि ओतप्रोत हा शब्द ज्या कोणी निर्माण केला असेल की काठोकाठ भरलेलं असतं ना त्याला ओतप्रोत म्हणलं जातं. मला वाटतं महाराष्ट्रातली ओतप्रोत माणसाने भरलेली एकमेव व्याख्यानमाला म्हणजे वीरशैव बार्शीची व्याख्यानमाला. इतक्या छान पद्धतीनं तुम्ही सगळेजण येत आहात. येण्याचा ओघ आणखी वाढत निघालेला आहे. इथं कुणीही कुणाला बोलवत नाही याचं सगळ्यात मोठं समाधान वाटतं. आणि त्यानिमित्तानं इथं उपस्थित असलेले महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे बार्शीचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी, आदरणीय रावसाहेबजी, आदरणीय शिवलिंगजी, आदरणीय प्रभुलिंगजी, आदरणीय विवेकजी, आदरणीय अनिलजी, आदरणीय शरदजी, आदरणीय गिरीजी, आदरणीय मनीषजी, आदरणीय शारदा मॅडम, आदरणीय संजयजी, मैत्रिणी मंचा, आदरणीय अरुणाताई, आदरणीय शारदा मॅडम, आदरणीय शिल्पाताई, आदरणीय वंदनाताई, आदरणीय माधुरीताई, आदरणीय स्वातीताई, आदरणीय प्रभाताई, आदरणीय उर्मिलाताई, आदरणीय अपर्णाताई, आदरणीय अरुणाताई, ज्यांनी आता ग्रंथालय संघाच्या वतीनं सत्कार केला ते आदरणीय कोरे सर असतील, आदरणीय गायकवाड सर असतील, या परिसरातील सर्व पत्रकार बंधू, गणेशजी सर असतील आणि सर्वच वर्तमानपत्रातील पत्रकार बंधूंनो आणि उपस्थित साहित्यावरती प्रेम करणारे आपण सर्व बंधू आणि बहिणींनो, खऱ्या अर्थानं एखाद्या व्याख्यानमालेत बोलायचं म्हटलं की एक मनाला समाधान असतं. त्याचं कारण असं आहे की तिथं आपली वैचारिक जी भूक असते, का तर एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो, एखाद्याच्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला बोलण्यामध्ये मर्यादा येत असतात. पण कुठंतरी विचाराच्या आधारावरती, कुठंतरी विचाराच्या आधारावरती एखादी व्याख्यानमाला 20 वर्ष चालत असते. त्यावेळेला त्या व्याख्यानमालेच्या वक्त्यापेक्षा श्रोता अधिक समृद्ध झालेला असतो. आणि 20 वर्षापूर्वी आदरणीय मामासाहेबांनी ह्या वीरशैव संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालय उभा केलं, ही व्याख्यानमाला उभा केली आणि आज त्यांचं वय 96 वर्ष आहे. आजही त्यांना स्पष्ट दिसत असेल, आजही त्यांना समजत असेल तर त्यांच्या पक्क लक्षात आले असेल की आपण वटलेल्या झाडाला पाणी घातलेलं नाही तर ते आता चांगलं डवरलं आहे आणि त्याचा चांगला महावृक्ष झालेला आहे. कारण जी व्याख्यानमाला अधिक विचाराच्या आधारावरती चालते त्याच वेळेला इतक्या चांगल्या पद्धतीचं काटेकोर नियोजन आणि आयोजन होऊ शकतं की आलेल्या पाहुण्यांना ज्या वेळेला तिथून नेण्यापासून तिथं बसलेल्या माणसांच्यापर्यंत, आणि ते सोबत आलेली माणसंसुद्धा अत्यंत अल्पाक्षरे असतात, आल्यानंतरसुद्धा अत्यंत कमी वेळेत दीपप्रज्वलन, सत्कार समारंभ आणि एकूणच निवेदनाची, नियोजनाची जबरदस्त भूमिका पार पाडणारे सर्वजण आपण आहात. मला खऱ्या अर्थानं निवेदक मॅडम आहे त्यांचंही कौतुक करावं आवर्जून वाटेल की इतक्या छान पद्धतीनं त्या बोलत आहेत की खऱ्या अर्थानं आत्मा जे म्हणतो ना आपण की रथाची दोरी ज्याच्या हातात असते सारथ्याच्या, तसं निवेदकाच्या हातात एकूण कार्यक्रम असतो आणि ती कोणत्या गतीत न्यायचं आणि सगळ्यांची मनं न दुखवता ते काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आज आपण प्रेमानं साहेबांना राव मालक म्हणतो, पण साहेब एखाद्या व्यक्तीला आपण मालक म्हणतो त्यावेळेला कशाचा तरी मालक असावा लागतो. तो आपण कुठलीही वस्तू असली की म्हणतो याला कोण मालक आहे का नाही, बरोबर आहे. मग मालक एखाद्या व्यक्तीला आपण अभिमानानं म्हणतो त्यावेळेला त्याच्या मागं काय संपत्ती आहे, कशाचा मालक आहे ही बी गोष्ट येते ना.
मग काही जण बाहेरची लोक अंदाज बांधत असतील की त्यांची एवढी जमीन आहे, त्यांची एवढी संस्था आहे, त्यांच्या एवढी राजकीय ताकद आहे. पण माझ्यासारखा माणूस मालक ह्या शब्दाचा अर्थ लावतो की साहित्यावर प्रेम करणारे हजारो लोकांचे ते मालक आहेत, की त्यांची वैचारिक भूक ते भागवत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मालक पण मिळणं आणि मालक पण टिकवणं ह्यामधल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. मालक कुणालाही होता येतं, साधी गरज भागविली तरी लोक त्यांना मालक म्हणतात. आपण एखाद्या खुर्चीवर बसलेल्या माणसाला सुद्धा काम असलं की साहेब म्हणतो. परंतु एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्ष मालक म्हणतो त्यावेळेला त्या मालक पदाला ते जबाबदार, लायक आणि ती भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम असतात का हा प्रश्न असतो. परंतु आज त्यांच्या 96 वर्षांच्या वडिलांनासुद्धा, मामांनासुद्धा अभिमान वाटत असेल की बाबा आपल्या पत्नीनं एक जी अपत्य घडवलेलं आहे, जे संस्कार केलेले आहेत ते माझ्याजवळ आहेत, ते लोकांच्या जवळ जाण्याची वृत्ती दातृत्वाची असेल, विचार प्रेरणेची असेल, ती यातून निर्माण झालेली आहे. ही खऱ्या अर्थाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणानं अशा या व्याख्यानमालेमध्ये येत असताना मला अत्यंत मनापासून अभिमान होतोय म्हणण्यापेक्षा माझ्या एकूणच बायोडाटामध्ये ह्या वीरशैव व्याख्यानमालेची नोंद इथून पुढं पहिल्या 10 मध्ये 100% असणार आहे. आणि तुम्ही इतके सगळेजण आला, खळखळून हसला. आताच मॅडमने सांगितलं की सांगलीकडची भाषा मदाळ असते, जिलेबी वगैरे असतात का. तर आम्ही पहिल्यापासून काय होतं की राजकारण जरी म्हणलं, तुम्ही म्हणता मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे, पण सगळ्या सत्ता तुमच्याकडं, सगळे मुख्यमंत्री तुमच्याकडं, त्यामुळं आम्हाला पर्यायच नाही हो मवाळा राहण्याशिवाय. आम्ही फायल्या घेऊन आमच्या भागातली लोक फक्त या भागाच्या नेतृत्वाच्याच आशेवर राहिली. विकासाच्या, राज्याला दिशा देण्याचं काम या परिसरानं केलेलं आहे. तो भाग आता येत असताना हिरवळीनं नंदनवन झालेलं आहे. निश्चितपणानं ही वैचारिक भूक ही तशीच वर्धिष्णू होत राहावी. अशा नको सर, असं नको, आवाज येतो. ही लाख शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आनंद घेतला, हसला तर मी सांगणार. बरोबर आहे. काय असतं, एक राजा असतो. सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो छोटी. एक राजा असतो, अत्यंत कर्तृत्ववान असतो, पण त्याची 2 मुलं असतात का नाही, त्यांचं लक्षच नसतं राज्यकारभारावर. वडील राज्य करतायत म्हणल्यावर हे नुसते आपले गमती जमती करत असतात. आणि अचानक राजा वारतो. राजा वारल्यानंतर 2 भावात वाद चालू होतो की राजा मी होणार का तू होणार. म्हणजे प्रधानमंडळ होतं ते काय म्हणले की तसं तुम्हाला हे ठरवता येणार नाही की राजा कोण होणार आहे, तर हा फैसला हा प्रजा करेल. आणि ज्या व्यक्तीला, ज्या भावाला, ज्या राजकुमाराला एकही विरोधक असेल तर त्याला राजा होता येणार नाही. झालं, थोरला म्हणला मी राजा होणार, बरेच लोक म्हणले की तू होऊ शकत नाहीस, विषय मिटला. दुसरा म्हणला मी होणार, बरेच लोक म्हणले तू होऊ शकत नाही, दोघाचा विषय मिटला. मग ते प्रधानमंडळात जे होते त्यांनी इच्छा व्यक्त केली आम्ही होणार. प्रत्येकाला विरोध झाला, सगळेच बाजूला झाले. पुन्हा नागरिक, जनता, सामान्य माणसांचा प्रश्न आला, त्यांनी बोटं वर करून बघितली. सगळ्याला विरोध हा असणारच किंवा. आता आपल्याला घरात होतोय म्हणल्यावर राज्याचं काय होणार. मग एक जण का नाही बोंबल बिकत झोळी घेऊन तिथं आलेला असतं आणि त्याच्या लक्षात येतं की इथं सगळ्यांनाच विरोध होतोय, आपण प्रयत्न कराय काय हरकत आहे. म्हणून ती बोट वर करत आणि म्हणतो मी राजा होणार. आता त्याला कोण ओळखतच नसल्यामुळे विरोधक सगळी म्हणली चल तूच राजा. मग आता काय, मला नाही तुला मग घाल कुत्र्याला ही एक म्हण आहे का नाही. तसं त्याला राजा केला. त्यानं जुळी खुट्टीला अडकिवली, निवांत बसला सिंहासनावर. राज्यावर काय संकट आलं की म्हणायचा घ्या पेढं, घ्या बासुंदी, घ्या गुलाबजाम, मजा करा म्हण. का तर राज्य त्यानं उभा केलंय का, त्याच्यासाठी काय झळ घेतल्या का. शत्रू सैन्याला कळालं हे निष्क्रिय, त्याला म्हणले तू युद्ध करत नाहीस तर सगळे ढाल तलवारी भालं बिलाय ते आम्हाला दे, घेऊन जावा म्हणला, ठेवून काय करायचं आहे. सगळी देऊन टाकली. शत्रुराष्ट्राला कळाला आता हे निशस्त्र झाले, तिने अटॅक केला. सगळ्यांनी येऊन सांगितलं गुप्तहेर यंत्रणेने की बाबा त्यांनी आपल्यावर आक्रमण केलंय. म्हणला गुलाबजाम वाटा. ज्या वेळेला शत्रू राजवाड्याजवळ आले आणि त्याला सांगितलं की राजवाड्याजवळ शत्रू आलेत, म्हटला माझी झोळी कुठं आहे.
जुळी घेतली न मागल्या दारानं. का? त्याचं राज्य, त्याचं सिंहासन ती होतं बोंबलबिके. तसं आम्ही रोज एक गाव करणारे बोंबलबिके. तुम्ही हसला तर सांगणार, नाही आमची जुळी घेणार आम्ही. खूप छान दाद देताय आणि चांगल्या पद्धतीनं वावरताय. खऱ्या अर्थानं तुमचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं आपण आयुष्यात 3 प्रकारे एकत्र येतो बरं का माई माऊलींनी. एक रक्ताच्या नात्यानं, गरजेच्या नात्यानं, दुसरं भावनेच्या नात्यानं. रक्ताच्या नात्यानं कसं एकत्र येतो? आपण सकाळी छानपैकी स्वयंपाक बिपाक केलेला असतो आणि सगळं किचन बिचन स्वच्छ केलेलं असतं. नवऱ्याला डबा दिलेला असतो, एकदा तिथनं घालवलेला असतो, पोरं शाळेला गेलेले असतात. आता ती शिंप्याची उघडी कात्री असते का नाही, तसं मस्तपैकी हातपाय पसरून जरा कलंडायचं नियोजन केलेलं असतं. एवढ्यात ननंदीत मग बारके पोरं काय म्हणते, ते आत्ती आली आत्ती आली आत्ती आली म्हणतात का नाही. आपण बी म्हणतो बरं झाला आला सा, बरं झाला आला सा म्हणतो का नाही. सकाळीच उचकी लागली होती. पण माधुरी दीक्षितला लाजवला असा अभिनय करतो का नाही. आणि मनात काय म्हणतो, तासभर कलंडीन म्हटलं तर बरी येऊन टपाकली म्हणतो का नाही. आणि गरजेच्या नात्यानं एखाद्याला मिक्सर पाहिजे असला, लगेच शेजारणीकडे गेले आणि मिक्सर मागितला, दिला, असं होतं का हो. जाऊन बसायला लागतं, जावाबद्दल बोलायला लागतं. एकात असतानाच पैसे साठवलं आणि आता डोरलं केलं आणि घंटन केलं सांगत्या. मग इकडं तापत्या, चहा इकडं तापतोय. मग हळूच म्हणाय जरा मिक्सर पाहिजे होता. मग खोबऱ्याची वाटी सुद्धा मिळते. पण भावनेच्या नात्याने एकत्र येणं एवढं सोपं नसतं बरं का माय माऊली. का तर भावनेचं नातं हे निरपेक्ष असतं. श्रद्धेच्या नात्याला सुद्धा कुठं तर लोभ असतो, गरजेच्या नात्याला लोभ असतो, रक्ताच्या नात्याला लोभ असतो. पण भावनेचं नातं हे फक्त आत्मसमाधानासाठी असतं, आत्मज्ञानासाठी असतं. आणि व्याख्यानमालेत एकत्र येणं म्हणजे भावनेच्या नात्यानं एकत्र येणं असतं. का हा स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग आहे. जगात 2च माणसं अंधारात जाणीवपूर्वक उडी टाकू शकतात. एक जलमांध, ज्याला प्रकाश माहीत नाही, आणि दुसरा स्वयंप्रकाशित, जो जातो तिथं अंधाराला थारा राहत नाही. स्वयंप्रकाशित होणं म्हणजे व्याख्यानमालेच्या दरवाज्यातून आत येणं. तिथं कुणाला कुणाची गरज राहत नाही, त्याचा विचार त्याला समजत जातो. ती भूमिका घेऊन आपल्याला जगायचं असेल तर व्याख्यानमालेची गरज आहे. आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. आपल्याला हळदी कुंकवाला बोलवलं आणि तुम्ही आला, म्हणलं हळदी कुंकवाला चाला, म्हणलं उठला आणि गेला, असं होतं का हो. 2 तास नटाय घेताच का नाही सांग. हां, आता 6ला यायचं आहे म्हणून सांगितलं होतं, तरी 7 वाजवले का. तुम्ही असं बघणाराला असं वाटतंय आत व्याख्यानमाला आहे का राव मालकांचं लग्न आहे, इतकं तुम्ही नटून आलाय. खरं सांगा, आलाय का नाही. बरं, एवढं छान 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 इतकं मॅचिंग साड्या बिड्या बघितल्या, मला इतकं भारी वाटतंय. पण एवढं सत्कार झालं आणि एक झाला तर काय बिघडत नाही. एकीनं दुसऱ्याचं कौतुक केलं, चांगली दिसते असं असे कोण आहे का. कोण कोणाला म्हणला आत्ता. सगळेच म्हणला का. सगळे म्हणला. मग वक्त्यावर ध्यानच नाही तुमचं. मी यायच्या अगोदर वा 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 छान. एक गुलाबाचं फुल सगळ्यात फिरवू आपण. मग हळदी कुंकवाला बोलवलं आणि लगेच उठला आणि गेला असं होत नाही. साहजिक आहे आणि ती चांगलीच गोष्ट आहे. काय हेच असं दिदीनं ही वगैरे फेरवली टूप आणलेली असती. बरं, आणल्यावर कधी कौतुक आहे का दिदी. आणले कधी म्हणले काय मम्मी बरं झालं आणलीस, ही पैसे घे आणि आणजा म्हणते का. तेव्हा म्हणते कशाला आणलंयस, तोंडाचं मात्र करा. पण त्या बिचाऱ्यानं ठरवलं असतं महिनाभर जाईल, पण मम्मी 15 दिवसात संपी होती. आणि मग बोलवलंय म्हणलं आपण काय करतो, मगाची टूप काढतो. आता आपल्याला काय माहिती हो आलिया भट कशी लावती.
आपण आपला हापूस आंबा पिळावा तसं पिळतो. आणि इथं इथं बस र मरा, इथं इथं बस र मरा. उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वातावं. तसं तोंडावर लावून कैटरीना कैफ कशी दिसत्या, मी कशी दिसत्या. आता मला एक साधा प्रश्न विचारतो मला, तुम्ही जर कैटरीना कैफ असता, तुम्ही हा येऊ नवरा निवडला असता का? साधा प्रश्न आहे ना. बाळानं घरी गेल्या मम्मीला विचारायचं, म्हणायचं मम्मी तू जर कैटरीना कैफ असतीस तर तू ह्यो जॉनी लिव्हर निवडला असतास. तरी सुद्धा सगळेच नटलेले असतात का नाही? का चॉकलेट आहे काय? वक्त्याला खडी साखर चॉकलेट द्यायची असते का आपणच खायचं त्याच्या पुढं? ती पिपाणीवाल्याजवळ चिंच खाल्ल्यावर कसं होईल? मग ह्या सगळ्याच अशा नटून आलेल्या असतात आणि मग आपल्याच जावा भाऊजा मैत्रिणी बाहेर उभा असते ते आपण नटलेलं बघितल्यावर बरं झालं आली चांगली दिसतेस म्हणतात का? आपल्याला बघितले काय करतात माहिती का? इकडं तिकडं राहिलं व्याख्यान माल्याचं आणि हिचं आपलं नटायचं चाललं. आणि जवळ आल्या म्हणतात असली साडी घेतलीस, असला शालू घेतलायस, पाण्यानं खराब होत. आता पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नेसून खेकड धराय जाणार आहे. तरी हे सगळेच नटलेले असतात आणि सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळ कुठतर मातीमध्ये खेळत असतं. त्याच्या अंगावरती माती लागलेली असते, नाकातनं 2-2 धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं की आपली आई कुठतर निघालेली आहे. तिच्या अंगावरती चांगली साडी आहे, चेहऱ्यावरती चांगला मेकअप आहे, गळ्यामध्ये चांगलं सोनं आहे, म्हणजे निश्चितपणाने ते कुठंतरी चांगल्या ठिकाणी निघालेले आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल. म्हणून ती पोरगं म्हणतं मम्मी मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या 10,000च्या 2,000च्या 100च्या 150च्या 200च्या साडीने शालूने पैठणीने त्या तोंडावरून त्याच्या पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं दिदीनं. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं दादानं. तिला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवते. अगदी त्याच पद्धतीनं ही नवी पिढी उद्या वाया गेली असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम म्हणजे वीरशैव व्याख्यानमाला 20 वर्ष काम करते. की हे व्याख्यानमालेची भूमिका ती आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आपण निघालेलो असतो. आता तुम्ही ज्या वेळेला एखाद्या महिलेच्या घरात जाता, मैत्रिणीला घेऊन बाळाला घेऊन जाता एखाद्याच्या घरी मैत्रिणीच्या, आणि ते बाळ सोडताना ती महिला चहा ठेवायला जाते. मग ती पोरगं चालत जाता आणि फ्रीज उघडतं. फ्रीज उघडल्यावर आपलं लक्ष त्या चहाकडं असतं का ते बाळाकडं असतं? मोठ्यानं सांगा. बाळाकडं असतं का? तर ती काय करते आपल्याला मनात भीती असते. मग आपण त्याला नजरेनं खुणवतो का नाही की खाली बस खुणवतो का नाही? पण ते ऐकतं का? मग आपल्या लक्षात येतं ही खुणवून ऐकणार का तर ही बावर गेलंय. त्यामुळे ह्याला खुणवून सांगून बुंबलून ऐकलं नाही तिथं खुणवून काय म्हणून आपण म्हणतो खाली बस. त्यावेळेला ती बाई काय म्हणते? हो असू दे बाळ आहे म्हणते का नाही? म्हणते. मग तिला त्यातलं केक काढून त्याला देते, आईस्क्रीम देते. पुन्हा ते बाळ म्हणतं की मला चहा बी पाहिजे. त्यावेळेला आपण म्हणतो आईस्क्रीम खाल्लंय आता चहा प्यायचा. मग ती महिला काय म्हणते? बाळ आहे. मग आता खरंच दादानं ते बाळ आहे म्हणून ते तसं म्हणते का तिची मम्मी सोबत आहे म्हणून म्हणते?
मम्मी सोबत आहे म्हणून म्हणते. मम्मी नसताना ते बाळ तिथं गेलं असतं तर, आणि त्यानं फ्रीज उघडला असता तर, छान ॲक्शनवरनंच कळालं की त्याच्या कानाखाली त्या क्षणात त्या बाळाचं कार्ट होत. बरोबर आहे. मग आईशिवाय ते बाळ जर रस्त्यानं चालायला लागेल तर त्याला किंमत आहे का हो? आजीबरोबर रस्त्यानं चाललं तर सगळं गाव म्हणतं ना लय गुणाचं आहे, लय गुणाचं आहे. दुकानदार बी एक चॉकलेट देतो, पण एकटं फिरताना मग ते आयुष्यभर आईसोबत फिरू शकत्या का? आयुष्यभर आजीसोबत फिरू शकत्या का? मग आईसोबत नसताना त्याला ती समाजात तेवढी किंमत मिळणार आहे का? आई असताना त्या बाळाला जेवढी किंमत मिळते तेवढी आयुष्यभर त्याला आईशिवाय मिळणार आहे का दादानो? पण मिळाली पाहिजे का नाही? मग ती कशी मिळेल? आईच्या माघारी आईची जागा कोणीतरी घेतली पाहिजे ना. मग ती आईची जागा त्याच्यातलं ज्ञान घेतं, त्याच्यातला विचार घेतो, त्याच्यातली कला घेते, आणि त्या कलेच्या बळावर तो नजर टाकेल ती वस्तू त्याच्या समोर उभा राहते. आणि ते ज्ञान, तो विचार, ती संवेदनशीलता मिळावी म्हणून ग्रंथालयामध्ये जायचं असतं बाबा. म्हणून पुस्तकाचं वाटप करायचं असतं, वाचन करायचं असतं, चिंतन करायचं असतं, मनन करायचं असतं. एखाद्याला नदी किनार नेलं ना, ह्या बाळाला म्हटलं ढकलून देतो, ते घाबरलं का नाही? तुम्ही घाबरणार. पण भोपळा बांधला तर तुम्हीच म्हणणार टाकते उडी, टाकते उडी. तसं ज्ञान ही एक भोपळा आहे, आणि त्या बळावर माणूस जग जिंकू शकतो हे महामानवाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून ह्या बार्शी तालुक्यातील, बार्शी गावातील, बार्शी शहरातील आणि सर्व परिसरातील ग्रंथालय अधिक समृद्ध झाली पाहिजेत. उद्यापासून प्रत्येकीनं सभासद व्हायचं. प्रत्येकानं उद्यापासून पुस्तक न्यायचे आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं करायचं. आता मगाचपासून पहिल्यांदाच मी म्हटलं की बाबा आपण चांगल्या पद्धतीनं ऐकलं पाहिजे. ऐकायची कपॅसिटी राहिली का इतकी? 2 मिनिटात मोबाईल काढतेत का ना? का ना? तुम्ही काढले नाही तो सोडा, म्हणजे ते चांगलंच केलं तुम्ही. पण काय जण बघा की गेलं म्हणलं की लगेच मोबाईल बाहेर काढतात. काय जणाल तर बोलण्यापेक्षा आपल्याकडं कोणताही दावायची हौस असते. आयफोनवालं तर जीवच काढतं. आम्ही सावंतवाडीला कार्यक्रमाला गेलो, एका मॅडमकडे एवढा लांबडा मोबाईल होता, दिवसभर माझ्या तोंडा फुटणं फिरवत. पण एकदा बी फोन आला नाही. म्हटलं मॅडम फोन कसा काय येणार? मॅडम म्हणले अहो फोन कसा याचा? नवऱ्यानं वापरून ठेवलेला घेऊन आल्या, त्यात कार्ड कुठं आहे? एका नातवाला पहिला पगार झाला, ते पळत गेलं आणि म्हटलं पप्पा पप्पा मला पहिला पगार झाला. पप्पा म्हणलं ड्रेस आण, मम्मी म्हणली साडी आण, दीदी म्हणली ड्रेस आण. कोपऱ्यात आजोबा बसलो. आजोबाजवळ गेलं आणि म्हटलं आजोबा आजोबा तुम्हाला काय आणू दे? आजोबानं म्हणायचं का नाही मला चप्पल आण, काठी आण, भगवद्गीता आण. आजोबा म्हणतोय मला मोबाईल आण. नातू म्हणला म्हातारे शेवटचीच इच्छा आहे, एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय आणि म्हातारा बी उडतंय. म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला. म्हाताऱ्यानं ठेवायचं कुठं म्हणून धोत्रात बांधला आणि चौकात गेलं आणि रिंगटोन वाजली, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हाताऱ्याला नेमका कोणत्या गाठीत बांधलाय कळलं ना. म्हाताऱ्याने 1-2 गाठ सोडली, मोबाईल काढला, नातवासंग बोलत 100-150 फूट गेलं. बोलायचं बंद झालं, मोबाईल बंद केला, लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय. तुम्हाला कळतंय धन्य. बास माझ्या जीवात जीव आला. कळाल तर पाहिजे हो. डॉक्टर गेल्या नाडी बघतं का नाही? आपल्याला काय वाटतं आता 500 घेतलीत म्हटलं उगं काय तर करत बसतंय, पण ती बघताय आधी जिवंत आहे का. तसं आम्हाला बी अंदाज घ्यायला लागतोय पुढचं कसं आहे. त्याच्या सामाजिक समस्या घेऊन माझ्या पुढे येतोय होत. आता बघा तुम्ही एवढं खळखळून हसताय का नाही, पण हिने तोंड पाडली. काय अर्थ नाही जीवनात. कुठं तर बसायचं म्हणून आपलं, मी बी तुमच्यातलं आहे बरं का, असा आहे तो करू. म्हणून इकडे एकदा लग्न झालं की माणूस हसायचाच बंद होत. अरे पुढच्या अपूर्ण पडण्याची ही व्याख्यान मला ही एक आयुष्यातली आठवण आहे बरं का. आणि तुम्हाला कळतं हे बघून समाधान आहे. नाहीतर आजकाल मराठी भाषाच अवघड झाली आहे का नाही सांगा.
एका ठिकाणी गेलो, म्हणलं मराठीत कथाकथन करतोय, मराठीत सांगावं म्हणून म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. हे आहे का ते लाईटचं बंद करता का? आवाज येतोय तो पंखा बाहेरला, तो पंखा बंद करता का? कुठला आणखी एक आवाज येतोय का? हे कसं चालू? एका कॉलेजवर गेलो, मराठीत कथाकथन करतोय म्हणून म्हणलं मराठीत सांगावं म्हणून म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वाढला आणि म्हणले लागलंच मोबाईलचं बी सांग की. तसं तुम्हाला कळतंय समाधान आहे. हे न म्हटलं का नाही की बाबा लग्न झाल्यावर माणूस खरोखर लय अवघड असतं, म्हणजे हसायचं ही गोष्टच माणूस विसरतो. आता ह्या भागात आता आमचं मिहुनी आहे, ते हे आले, तिने इतकं माळवं दिलंय की तो आयोजकांना वाटेल हे वागता आहे का माळव्याचा व्यापारी आहे म्हणून. कालपासून नाचते माझ्या बहिणीकडे निघालाय, बहिणीकडे निघालाय म्हणून. म्हणजे हे ज्याचं त्याला असतंय का नाही सांगा बरं. मला म्हणले सिलेंडर घेऊन या परवा. आता मी असं बोंबलत हिंडाय सोकावलोय, मी चहा गॅसवर करते ते ही सरलोय रोज बाहेर फिरून फिरून. म्हणलं काय आता कुठं वाद घाला म्हणून आणला, ठेवला, त्याला जरा कलेबिलर नव्हता हो. मला म्हणले तुम्हाला काय कळतं का हो, जरा तर काय बघून आणायचं नाही. आता सिलेंडर म्हणजे काय वांगा येऊ का डबो आहे? मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास. सगळे खुश आहेत बघा. वा रे वा वा गर्यानो. म्हणजे माझ्या दुःखात यांना आनंद. मी म्हटलं एवढं मात्र पटलं बरं का. म्हटलं लग्ना दिवशी निम्म गाव मला हेच म्हणत होतो. म्हटलं मला दुःख माझी एक तारीख बुडली ह्याच. आता तुम्ही लयच मूडमध्ये आहे म्हणून सांगतो. परवा घरी गेलो, रोजच जातो ना. तुम्ही म्हणावर परवा घरी गेला मग रोज काय पुलाखाली झोपतोस काय? मग परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यातल्या बाकड्यावर पेशंट ॲडजस्ट होऊन झोपतो का नाही? म्हणजे बाकडं बारका असतं बघा आणि पेशंट बी बारका असतो आणि ते असं ॲडजस्ट होऊन झोपलेलं असतंय बघा शाल पांघरून. येस, तशी बायको माझी डबल बेडवर ॲडजस्ट होऊन झोपली होती. अंगाखाली काडेच पिटी गावली अगत बेड गावला होता. हिकडं वळी तर हिकडं पडल, हिकडं वळी तर हिकडं पडल आणि नुसती हल्ली तरी बेड मोडल. ससा खाऊन अजगर पडावा तशी पडलेली. मी नुसतं जाऊन हाय का बघितलं नाही. हिच्या कर्माने ही जायची आणि राव मालक माझी वाट बघत. पुन्हा 13व्यालाच या म्हणून निरोप द्यायचा मला पळायचा. तर शंकरान तिसरा डोळा उघडावतो तसा उघड. मला मी म्हणलं तुला काय होतंय काय ग? तर मला म्हणले मला कसंच होतंय. आता एक 2000 माणसं असतील, ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हाला कसंच होतंय म्हणजे नक्की काय होतंय एकदा निकालच लागवतो आहे का नाही हो? ह्या समस्येचा आज मूळच लावायचा आपण. बघा आज काय होतंय, काय कसंच होतंय, हा प्रकार काय आहे तुमचा? यांना विचारा, गॅरंटी घ्यायची आहे का? आता चला सगळ्यांना विचारा, एका मिनिटात सगळे सांगतात मान दुखत्या, कंबार दुखत्या, डोकं दुखतंय, बरोबर. पण यांना विचारलं की ह्या म्हणतात कसंच होत. याचा अर्थ असणे काहीच होत नसतं. काहीही न होता आराम कसा करायचा. हॉलमध्ये येताना सुद्धा भिताड धरून येते आणि नवरा गेला की नुसतं मग छया छया गाणी होणार.
आणखी एक तुमचं महत्वाचं वाक्य, एवढीच भाकरी खाल्ली. आम्ही अभिमानानं सांगतो 4 खाल्ल्या 3 खाल्ल्या, बरोबर. ह्यांचं मात्र एवढीच खाल्ली. आता केली कोणी, खाल्ली कोणी, त्याला काय रजिस्टर आहे का हो? कीर्द खतावून यायचं का तुम्ही केले किती नोंद घालाय तिथं? बरं, उन्हाळ्यात तुम्ही जी काय काय करता ते भाग्यश्री हॉटेलच्या पेक्षा मोठी पात्याला असतात का नाही, तिरंगा हॉटेलपेक्षा. ती वर कोण नेतं ग चिव? कोण नेतं? आबाळ आल्यावर खाली कोण घेतं? आबाळ गेल्यावर वर कोण घेतं? एवढं वर खाली महिनाभर करता, मग एवढं केलेलं जर खरंच तुम्हाला गाठलं तर रोज ताटात यायला पाहिजे का नाही? पण बेंद्राशिवाय तुमच्या ताटात नाही. मग हे जातं कुठं? एवढं गायब चुटकुळ आहे का काय ते खातंय? आजपर्यंत प्रश्न पडला नाही साधा, किती भोळा आहे आपण. हे जातं कुठं माहित आहे का? जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसती का, तेव्हा ते जात. म्हणलं तुला काय होतंय काय ग? तर मला म्हणले कसंच होतंय. मी म्हणलं नक्की काय तुला होतंय सांग बघू. तर मला म्हणले सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना तासाभरानं तेवढ्यात आमच्या 3 पंक्ती उठते, मागं 4 असतील. तासाभरानं म्हणले शेवटचा घास तोंडातच फिरायला लागला. मी मनातच म्हणतोय म्हणून गारवाने फिरतोय. मी मनात म्हणलं त्याच्या आधीच 4 घास कमी खाल्ला असतंस ही वेळ आली असती का? मला म्हणली जरा घशात बी खावकावतंय, तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली. तरी मला शंका आलतीच. टीव्ही इकडं होता आणि इकडं बघत होता. डेटॉल ही काय प्याचं औषध आहे का? मी म्हटलं दवाखान्यात जाऊया का? तर मला म्हणते पुण्याला नको, गावातच जाऊया. आता आमचं आयुष्य सम्राट पाषाण आशुला खाऊन गेलं, हिला पुण्याला नाही, आम्ही काय डोक्यावर पडलोय का? ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा आहे तर गावातच जाऊया. तर मला म्हणले दवाखान्यातच जायचं आहे तर आणि 4 घास खाऊन घेते. मला इंजेक्शनची रिॲक्शन येते. आणि इथं सगळे आहेत आता राव मालक वगैरे, हे राजकीय पक्ष भले सामाजिक काम करत असतील, पण इथं आमदार खासदार आलं तर बरोबर जायला लागतं ना तुम्हाला सगळ्याला. का असं कोण आहे कोंडून घेतं? आमदाराच्या खासदाराच्या माजी आमदाराच्या मागं पळणं सोपं आहे का नाही हो? सोपं आहे. पण बायकोसोबत चालणं सगळ्यात अवघड जातं. आपण बायकोसोबत निघालो आणि समोरने एखादी महिला निघून गेली. आता आपल्याला एखाद्या महिलेच्या साडीचा कलर आवडतो की हो? साडीचा. मग सगळ्याच साड्या काय दुकानातच बघायच्या का? बरं, दुकानापुढं उभा राहिलं आणि जर आपण म्हटलं असं बघायला लागलं तर दुकानदार काय म्हणतो माहित आहे का? साहेब नेहा वहिनीला चांगली दिसेल. आता वहिनी काय हिची मावस बन आहे का हो? असले 2 जोडायला लागतात सांगून पटेल का ते? म्हणून आपल्यासारखा सामान्य माणूस काय करतो? हिंडती फिरती साडी बघतो, तर लगेच ढोसलून आपल्याला म्हणते होय हो आता गेलेल्या महिलेची साडी बघितली का? ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड. बघितली म्हटलं तर हा तुम्ही काय सोडताय, आणि नाही म्हणावं तर कुठं वर तोंड करून फिरता हो. आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागून सांगतोय बरं. म्हणजे बसवेश्वर महाराजांची साक्ष घेऊन डॉक्टर सुद्धा तुम्हाला सामील असतात. बघा तुम्ही
कसलीही दणदणीत महिला सुद्धा दादा चौघांनी धरून दवाखान्यात नेली तरी डॉक्टर म्हणते हिला रक्त कमी आहे. इथल्या सगळ्यांचे HB कमी आहे ते मी सांगतो की. बरं कधी सलाईन लावल्या का, रक्ताची बाटली चढवल्या का तुम्हाला? कधीच नाही. डॉक्टर काय म्हणतात माहिती का, हिला दूध द्या, सफरचंद द्या, रताळ द्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला विश्रांती द्या. ही ऊस तोडाय जात नाही का पश्चिम महाराष्ट्रात? दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर म्हणले वहिनी का आलाय? बायको म्हणली मला कसंच होत. डॉक्टर म्हणले तुम्ही अजिबात भांडी घासू नका, तुम्हाला पाण्याची ॲलर्जी आहे. बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणली काही अडचण नाही. ठीक आहे म्हटलं, उभे पिळून टाका येतील. पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका. माझ्याकडे बायकोनं बघितलं आणि म्हणली काही अडचण नाही. आता लयच व्हायला लागलंय म्हणून म्हटलं डॉक्टर माझ्या बी घशात जरा खाऊ खावत. तर मला म्हणतो बिडी वाढता काय? नाही म्हटलं गांजा वडतो. लगा कधी तर आमच्या बाजूनं बोलत जा की म्हटलं. परवाच आता शूटिंग करतो ते पाहुणाच आहे. परवा सासूकडे गेलो तर अशी फुस 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 फुस. मी म्हटलं आता हिच्या काय अंगात आलं का काय? मला हुशार बघते म्हणते जावाय बापू माझ्यापूर गेलं मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळल्या. मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोड आलं की. मग आत्ता जशा हसताय तसा रोज हसला तर तुम्हाला काय होणार आहे का? होणार आहे का? आता इथं बरेच डॉक्टर असतील सगळे माझ्या अंगावर येतील. जे इथं कोण जिम चालवते ते सगळे माझ्या अंगावर येतील. पण आज माणसं काय म्हणतात की काम करणं व्यायाम नव्ह, असंच म्हणतात का नाही? काम करणं व्यायाम नव्ह. ह्या रस्त्याला STची वाट बघत 90 वर्षाच्या म्हाताऱ्या बसलेल्या असतात, त्या कुठं जिममध्ये गेलत्या हो? त्या कुठं योगा करायला गेलत्या? तिने काम केलं. आता सांधेवाताच्या दवाखान्यात गेलाय, सांधेवाताच्या दवाखान्यात डॉक्टर व्यायाम काय सांगतो? असं करायचं, असं करायचं. आम्ही असं कराय बाय ठेवल्या, असं कराय बाय ठेवल्या, आणि आम्ही गच्चीव जाऊन असं करत बसतो. काय चुकीचं आहे सांगा? आम्हाला आम्ही रिमोट द्यायला बाय ठेवल्या आणि बाय झाली अशी श्रद्धा कपूरगत, आणि आपल्याला नवऱ्याचं टेन्शन वाटायला लागलंय. काय चुकीचं बोलतोय सांगा? विनोदाच्या मागं काय आहे का नाही सत्य? एकेकाळी काय होतं, सासवा-सुनाचं भांडण झालं, बायका काय करायच्या? धुणं घ्यायच्या, नदीला जायच्या, वड्याला जायच्या, धुणं घेऊन खळाखळा वाहत्या पाण्यात धुणं धुयाच्या, बदा बदा आपटायच्या. वाहत्या पाण्यात घाम जायचा, धुणं निघायचं, राग जायचा. इकडं सासूला वाटायचं भांडून नदीला गेल्या जीव बिव देईल, आणि या पोरा बाळांचं कसं? मग तिला बी जरा तिचा राग जायचा आणि काळजीत रूपांतर व्हायचं. बरोबर आहे? तिला बघितल्यावर तिला जीवात जीव यायचा, भांडण मिटाय. आता आपण ती सगळे कपडे मिशनमध्ये घालतो, दिवसभर फुसफसत बसतो, घाम जायना. काय चुकीचं आहे? मी आता आज माझं बायकोचं 20 वर्षात भांडण व्हायला पाहिजे का नाही? पण मलाच वेळ नाही ना. हा सगळा राग कुणालाही येत नसतो या जगात. मी रागाचा, कोण रागाचा नाही? त्याचा वरिष्ठ आला की लगे मऊ होतोय का नाही? लगेच मऊ होतोय का नाही? वरिष्ठापाशी काय झालं रागाला? राग कुठं गेला? खिशात ठेवला वेन. राग बायकोच निघतो का तर बायकोपाशी चालतं. ही आज गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. नवऱ्याला उद्या म्हणा तुझ्यात राग आहे ना, चल तुझ्या ऑफिसवर येतो, ह्यो राग बॉसवर काढून जाऊ. बरोबर आहे ना? तुला खपत नाही ना, चल तुझ्या बॉस पुढे धावतो, मला खपत नाही म्हण. तर तसं साहेब 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 करतोय का नाही? आणि घरात आल्यावर लगे मालक होत. मोजे सुद्धा बुटात घालून ठेवायचं होत नाहीत. हे काय नाही, त्याचा स्वभाव नाही, काय नाही. या जगात स्वभाव असत नाही, तो अंदाज घेत असतो जगाचा. आणि आपण ज्या वेळेला अंदाज देतो त्यावेळेला ह्या सगळ्या घटना घडत असतात. हे ध्यानात घ्यायचं इथून पुढे की आपलं मन. आता इथं साप निघाला, सगळे पळणार का नाही? BP वाढणार का नाही? लगेच BP मोजा, सगळ्याचा BP वाढणार का? काळजी, वाद. घरात आपण बसलो, बिनकामाचं बसलो, आपल्यात काळजी निर्माण झाली. आज गाडी किती जणाला येते हो? येते का गाडी? हात वर करा. 2% येते.
4% बरं. आणि ब्युटी प्रॉडक्ट किती खपते ती इतर मार्केटपेक्षा 90% खपतात का नाही? इतर प्रोडक्टपेक्षा ब्युटी प्रोडक्ट 90% खपतात का नाही? पण गाड्या येतात किती जणीला, आमदार किती आहेत ह्या महाराष्ट्रात, महिला खासदार किती आहेत का? नाहीत. मग आजपासून ध्यानात ठेवायचं की आपल्याला गाडी आली पाहिजे, आपल्याला नाही आली सुनाला आली पाहिजे. तर मामासाहेबांनी 26 वर्षापूर्वी व्याख्यानमाला सुरू केलेल्याला काहीतरी अर्थ आहे की आपण काहीतरी घेऊन जायचं. माझ्या बायको आता पाहुणे येत आहेत, साक्षीला सांगतो, बायकोला गाडी घेतली, स्टँड लावा यायला लागल्यावर सगळ्याला सांगत सुटली मला गाडी यायला लागली, गाडी यायला लागली. किर्लोस्कर कंपनीत मयाबाचं मंदिर आहे, तिथे हेल्मेट घातल्याशिवाय आत सोडत नाही. 4 दिवसांच खोबरं घेऊन आली. म्हणली मी मयाबाला जाऊन नारळ फोडून आले. अगं म्हटलं बिन हेल्मेटची तुला सुडली कशी? मला म्हणली वॉचमॅन मला म्हणला शिस्तीत जावा. मी म्हटलं त्यानं ओळखलं ग, तुला डोकंच नाही तर तू घालणार कुठं म्हणलं. तर आपल्याला गाडी आली पाहिजे, स्वतः आपण समाजापुढं आलं पाहिजे. जरासं असं पुढं असं जरा पदबिदर घ्यायचं, आत्ते येते म्हणायचं, शिंगणापूरला जाऊन येते, तुळजापूरला जाऊन येते म्हणायचं, बाहेर याचं 20 रुपयाचा गॉगल मिळतो घालायचं, मैत्रिणीला दोघीला भेटून यायचं. जीवाची जरा हौस या वयात आपण केली पाहिजे का नाही सांगा? आपण यातनं बाहेर पडलं पाहिजे, समाजात आलं पाहिजे. वर्षानुवर्ष बसवेश्वरांनी कशासाठी विचारा राव मालकांना, कितीतरी इथं व्याख्यानमाला झाले असतील. सामाजिक प्रबोधन, सामाजिक समस्या, सामाजिक समता आली पाहिजे स्त्री पुरुषांची. आज तुम्ही एवढ्या धाडसानं पुढे येऊन बसताय, खऱ्या अर्थाने ह्या 20 वर्षाच्या व्याख्यानमालेचं यश आहे. आज तुम्ही 20 वर्षापूर्वी याच परिसरात महिला नाचायच्या आणि पुरुष बघायचं का काय चुकीचं आहे? आज एक पुरुष नाचतून तुम्ही बघताय, आहे का नाही सांगा? परिवर्तन आहे का नाही? ह्या परिवर्तनाची तुम्ही पडद्याआडाला पहिला असायचं, आज तुम्ही आला का नाही सांगा? इथं आल्या आल्या साहेबांनी लगेच नेलं. स्वतः साहेब कुठे गेलेत मालक? राव मालक कुठे बसलेत? 20 वर्ष झालं कार्यक्रमाला जातोय, पण जिथं गेस्ट हाऊसला वक्ता बसलाय तिथंवर येण्याचं मोठेपण फक्त या माणसात आहे. तिथंवर आले ते असं झालं नाही की बाबा तिथं चोर, इथं आल्यानंतर भेटायचा मीपणा, मी कुणी तर आहे, आजूबाजूने त्यांचं मोठेपण सांगायचं. हे राज्यभर चालू असताना इथं मात्र तशा पद्धतीचं न होता 2 पावलं जाणं, शालीनता, नम्रता आणि सभ्यतेच्या बळावर माणसाला जिंकता येतं, हे राव मालकाने दाखवून दिलेलं. नाहीतर सगळे युगोन भरलेले आहेत. पुण्याला शहराचं नाव नको घ्यायला, पुन्हा प्रॉब्लेम होतो. एका ठिकाणी गेलो, कार्यक्रमाला बसलो, अर्धा तास कोण आलंच नाही. अर्ध्या तासाने एक महिला आली छुम 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 करत, एवढा लांबडा कप, मोराचं चित्र. मला वाटलं त्यात काजू पिस्ता बदाम असेल म्हणून मी मान वर करून बघितलं, त्याच्यात चहा होता. चहा एवढा होता, एवढा होता, एवढाच होता. आणि मला म्हणते 1200चा आहे कप. म्हटलं 12 थेंब चहा घालायचाच का नाही? पुन्हा गेली, दुसरा ट्रे घेऊन आली, छुम 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 करत, त्याच्यात लाडू होता. लाडू एवढा होता, एवढा होता, एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा? हां. मी म्हटलं तुझ्या लक्षात कसं आहे ना मी उपाशी आहे? मला म्हणते अक्का खायचा? हां. मग मी हे आपल्या शहरात आलोय म्हटलं काय वहिनी चेष्टा करताय, मला सरेल का? तर मला म्हणते खाताना सांडो वगैरे नका. आता तिळवळ एवढा लाडू खायचा किती, सांडायचा किती? मला म्हणते खाताना सांडो वगैरे नका, नाही तर मुंग्या होतील. मुंग्या म्हणल्यावर मी पायच वर घेतलं. मला म्हणते का हो मुंग्या म्हणलं एवढं घाबरला का? म्हटलं आम्ही सोलापूर कोल्हापूर भागातली माणसं, मुंग्या म्हणल्यावर घाबरतो. म्हणजे तिकडे नसतात काय? कुठल्या हो म्हटलं, इथंच शहरात आलो तर बघाय गावल्या तर. आता हिला काय सांगायचं? आमच्या भाकरीच्या बुटीत सगळ्या मुंग्याच असतात. हरभऱ्याचं डाळे जाडून खाल्ल्या का आम्ही चपात्या जाडून खातोय म्हणून सांग. तर म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते, किचन दाखवते. हे घर दावणाऱ्यांचं तर डोकंच फिरतं. मला कुणाचा बंगला बांधायचा असला तिकडे फिरकायचं नाही. तिचं प्रॅक्टिस झालेलं असतं, ते पाण्यावले इटावनं चालून
आपल्या साड्या भिजी होती सगळ्या, ह्या रूममध्ये ने त्या रूममध्ये. म्हणून बरं काय म्हणावं तर पुन्हा वास्तुशांतीला सांगत नाही हो. त्या तिचं सगळं ऐकून आणि म्हणते हिथं गेस्ट रूम, हिथं दिदीची रूम, हिथं दादाची रूम. 11 वाजता सगळ्याच्या घराला जावा, सगळे हॉलमध्ये पास आलेले असतात. पोरांच्या सायकली ह्याच्या गेस्ट रूममध्ये, धुनी भांडी सगळे ह्याच्यात बुचकी टाकलेली. कशाला आधीच काहीच नसताना दावत बसतात कोणास. पुलं एका ठिकाणी गेले बरं का, पुलंनी लिहिलंय. म्हणजे तुम्ही म्हणशाल ह्या विचारपीठावर सांगा, पुलंला तर मान्य आहे ना, पण पु ल देशपांडेंना त्यांना एका ठिकाणी नेलं बंगला बघाय. त्यांना म्हणले कसं दिसतंय बघा बरं. पुलांनी बघितलं, म्हणले किचनपाशी नेलं, कसं आहे गॅस कसा पेटवायचा. पुलं म्हणले आता कसा पेटवायचा म्हणजे काय, लायटर गॅसने लावायचा. नाही म्हणले इथं ॲटोमॅटिक आहे, टाळे वाजवले की गॅस पेटतो. वा 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 म्हटलं. पुन्हा हॉलमध्ये नेलं, म्हणले बेल कसे वाजवायचे. पुलं म्हणले बटन दाबायचं. बटन नाही म्हणले. मग टाळे वाजवली की वाजत्या, ॲटोमॅटिक आहे. बाथरूम जवळ नेलं, उघडलं आणि कमोड दावलं. इथं कसं आहे. पुलं म्हणले इथं टाळे वाजवल्या होतंय का कुताय लागतं. चला म्हणले, मला म्हणले चला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड दाखवते. 70,000चा आहे. मी म्हटलं एवढा एवढा लाडू चारून कशाला कमोड दाखवतेस. किमान मोठे मोठे 2 घातले असतेस. तू दावायची गरजच नव्हती. आम्ही दरवाजा मोडून बघितले असते. खूप छान हसताय. तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेच्या आधी सांगतो, आपलं 12 गावचं संचित नावाचा कथासंग्रह आहे आणि 30-35 प्रती असतील तिथं आहेत. भया पुन्हा तुम्ही त्यांना मदत करायला जावा. जर कथा आवडली तर पुस्तक बघा, घ्या. नाही आवडली तर नक्की घ्या, का तर मग ओळखा की आपल्याला अजून समजलेलं नाही. जरा पुस्तक पाणीच आहे. कथेचं नाव आहे जानती. मायमाऊलीनं 20 वर्ष झालं कथाकथन करतो. या अंगावरून या अंगा होताना फक्त मला साहित्य दिसतं. 20 वर्षात एकाही कार्यक्रमाला मी 1 मिनिट लेट नाही दादा. 1 मिनिट लेट नाही. कोणतंही व्यसन नाही, कोणतंही जग नाही, कोणतीही हाऊस नाही, कोणत्याही जिबेला चव राहिलेलं नाही. कुठलंही हॉटेलचं जेवण, कुठलंही पर्यटन स्थळ, ह्या सगळ्या गोष्टी मला आता कसपटा समान झाल्यात. मला फक्त असं वाटतं की मरण माझं यावं तर माईक पुढे यावं, एवढंच माझी एवढी जिद्द आहे. म्हणून मी तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. निश्चितपणानं तुम्ही म्हणाल की अशी कथा मी आयुष्यात ऐकली नाही, पण मलाही घरी जाऊन माझ्या लेकराला सांगायला आवडेल की बाळा 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण बार्शीच्या लोकांची इतके दाद मला आजपर्यंत मिळालेली नाही. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. सदाचं लग्न होऊन 2 महिने झालं तरी बिचारं मारुतीच्या देवळात झोपत होतं. गावात हर प्रकारचे देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपायचे आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात झोपायचे आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही, माझ्या पुढचा आहे तुम्ही, आणि ज्यांचा लग्नावर विश्वास आहे पण आपल्या बायको नाही ते आपले कडेच घालून घरात झोपायचं. सदाचा लग्नावर विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होतं. अहो का तर त्याचं दोस्त नाग्या, ती दोघं ना मारुतीच्या देवळात झोपायचो. अहो सदाने नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोस्त होती. अहो नाग्या होतंच तेवढं आगाव. बारको तर तवा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेल.
आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. ब्राह्मणाच्यात गुळमाट झुंका केलाय. ह्या नाग्याला पिक्चर बघायचा लय ना. पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची आणि माणसांची नावं अगदी तशीच ठेवणार. हम आप क्या है कोण पिक्चर बघून आलं आणि मशिगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुरी दीक्षित म्हणायला लागलं. पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या काळ्या कमळीला कैटरीना कैफ म्हणायला लागलं. अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं घरला गेलं. आई म्हणले नाग्या रॉकेल घेऊन ये. ही कॅन घेऊन रॉकेला नाही गेलं, लांबडीच्या लांबडी लाईन. ही एकटंच उन्हात उभा राहिलं होतं. सगळी म्हणले नाग्या लाईन येते, नाग्या लाईन येते. नाग्या म्हणतंय कस हमच्याकडे होते वैस लाईन सुरू होती. लाईन सुरू होऊन बंद झाली तर नाग्याला नंबर आला नाही. नाग्या हातात झालं, निराश झालं, कॅन ततच विकला आणि पिक्चरला गेल. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं तुम्हाला सांगतो. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाच लग्न झालंय म्हणजे आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केल्या. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असेल की ती म्हणल करीन तर लग्न नाग्याशीच, नाही तर कातण टाकणार नाही. म्हणून नाग्यानं सगळ्या मुली पसंत केल्या. पण सगळ्या मुलींच्या बापाने नाग्याला नापसंत केला. मुलींच्या बापाने नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय. मग हिनं सांगायचं का नाही मुलासनी ड्रॉप दिलं, झाडासनी पाणी घातलं. ही म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबवली होती. सगळी कुत्री एकट्यानं मारलीत. मुलीचं बाप नाकमुठीत धरून घरला गेलं. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलींचं बाप म्हटलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्याने विचार केला, चिंतन केलं, तसं हुशार होतो. आणि मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायला 4 दिवस घालवले. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायचं ठरवलं. दुकानातनं जाऊन पाऊंडचा डबा आणला. 33% एक्स्ट्रा. दाबणानं कचा 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 विळकं पाडली. हातावर घेतली फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही. जादा झाली बुडाला पुसली. पुन्हा घेतली फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला. आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरधोट होऊन फिरायला लागेल. आता असली चीज बघितल्यावर एखादी मुलगी याच्याकडे बघून हसणार की. एक मुलगी याच्याकडे बघून हसली. अहो तुझमे रब दिखता है गाणं म्हणत सदाकडे आलं. आणि सदाला म्हणला एक मुलगी आपल्याकडे बघून हसली. सदा म्हणला मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती. तुला बघून हसली का हसून बघितलं ह्यातला फरक कळत नाही, त्याला आम्ही काय करू. नाही म्हणलं आपलं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला असू दे. नाही म्हणला आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, व्हॉट्सअपचा जमाना आहे, इंस्टाचा जमाना आहे, कशाला लिहितोस. नाही म्हणला प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्याला असं बालगोट लावू नको. सदा म्हणला खुशाल. मग यानं लिहिलं सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तू फक्त हो म्हण. मुलगीनं उत्तर लिहिलं मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. नाग्या तू जिवंत कसा, कुत्री मारायची मोहीम राबवून. नाग्या म्हणला ही उगो मराठी लिहिलं. हिंदीत लिहूया प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. आणि मग यानं हिंदीत लिहिलं एक ही बात दिल में चलती, एक ही बात दिल में चलती, ताजमहल बनाना चाहता हूँ लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान. तर नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हटला मुलींची जात बुद्धू ती बुद्धूच, ह्यासने काव्यात्मक अजिबात काय समजत नाही. शाळेत शिकवलंय तसं रितसर लेटर लिहूया. म्हणून यानं लिहिलं श्री हनुमान प्रसन्न,
आदरणीय पूजास शीर साष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव यू. बाकी सगळे ठीक आहे. तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद. आणि मम्मीला आता तिथं भावानो नाग्याला असा मार मिळाला. नाग्या पॅन्ट बदलून आला. असलं नाग्या आज पिक्चर बघून कुणा संग तर सळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळात झोपायला. तर श्यामू बंडगर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ते गालात हसत होतं. का तर ते काल नामांनाच्या सुनाला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आलती म्हणून ते गालात हसत होतं. असं नाग्या म्हणलं आयला हे काय खोळबिळे झालंय का काय असं म्हणून आत बघितलं तर लग्नातले नवी खट ट्रक घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि ही जे तळपायच्या मस्तकालाच गेली. म्हटलं लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय, मी ह्याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालोय, ह्याचं याला उठा येत नव्हतं का असं म्हणून श्यामू बंडगरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेलं. श्यामू बंडगरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्यावर पाय दिला म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाडला आणि 2-3 तुडवून आत गेलं आणि सदाला अशी एक लात दिली. सदा केव्हाच निघून गेलं आणि पाट्याचा गारटा पडलाय म्हणून गोनवा पांढरं गिटली होती. ती उठलं आणि कुत्री मारायची काठी घेऊन मागं लागलं. अहो नाग बिळात घुसावा तसा नाग्या बळात गायब झाला. इकडं अंधाराचा फायदा घेऊन सदा घराकडे निघालं होतं. अहो लग्न होऊन 2 महिने झाले, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतंय म्हटल्यावर माणूस एक नाव ठेवतंय का हो. म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघालं होतं तर रोगोप्पा स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. रोगोप्पाला कमरो हात ठेवायचा लय नाद. पंढरपूरच होतो आणि पांडुरंगाच्या वानाव गेलं पण गुणाव गेलं नव्हतं. दिसल तिची मापं काढायचं म्हणून सदानं आपलं बघून न बघितलं का करत निघाला. तर रोगोप्पा म्हणला सदानं वळून मागं बघितलं आणि रोगोप्पाच्या बायकोला म्हणला वहिनी गड्याच्या आवाजात हाक मारली काय नटरंग बघून आलाय काय. म्हणला मी मारली. म्हणला पाहायचं मग किमान हसायच तर दात तर दिसलं असतं. म्हणला मला एक सांग तुला बायको पसंत आहे का. सदानं रोगोप्पाच्या बायकोकडं बघितलं आणि म्हणला नको हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू. अरे म्हणला तुझी म्हणला हाय की का. मग म्हणला देवळात का झोपतोस. अहो म्हणला घर लहान आहे हाय घर बांधायचं आहे म्हणून देवळात झोपतोय. आला का म्हटला मनात आणलं असतंस तर ताजमहाल बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का. म्हणला नाही हो. मग म्हणलं असंच व्हायचं. माझी जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला आहे. रोगोप्पा म्हणला का लाज वाटत्या कर. लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग साधा बोलला नाही सण आमची मापं काढतोयस मी. सदा खजील झाला. म्हणला खरंच आहे कशाला पण गावाची मापं काढायचं काय नाही. म्हणला आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. यवाना उजाडलं होतं. दारात मसन रेडा बांधलेली होती. पाण्याचा हौद होता. आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हणला बायको संग जरा बोलत बसावं. आता बायकोला पाठीला साबण लावावे बोलवावे आणि तिच्याबरोबर बोलावं. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आई म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील. तर आई कासुटा होऊनच आली. बरं आली ते आली ह्याच्याकडे येईल का नाही म्हशीकडे गेली आणि म्हस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आली आणि सदाचं मुंडकं धरलं आणि खसा 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 पाठ घासायला लागली. ससा सोल्ल्यागत पाठ सुलली. उशेर पाठ घासली आणि त्या रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं आणि म्हणले अरे सदा मी म्हस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हणला अगं तुला मग बुंबलून सांगत होतं तुझं ध्यान कुठं आहे. होय रे म्हणली म्हातारपणामुळे नजरच कमी आल्या. म्हस घासायच्या दोंड्यानं म्हणली पाठ निघतीवी. थांब म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून आमची वाट लावचीला.
सदानं धोंडा ततच टाकला आणि घरात गेलाय. सदाची आई ततच धोंडा टाकून गेली. सदा म्हणला काय नाही, आज बायको संग बोलायचंच असं म्हणून आत आला. आई इकडे भाजी नीट करत होती, बायको इकडे चुली स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा फोटो लावते तसा आरसा लावला होता. ह्यो आरशात बघून असा भांग पाडायला लागला. निखाऱ्याच्या उजेडात बायको अधिकच देखणी दिसत होती. तो डोळं भरून असा बायकोकडे बघायला लागला आणि बायकोच्या लक्षात आलं सदा आपल्याकडे आरशातनं बघतोय. ती लाजली तसा ह्यो हसला. काय नाही म्हणला, आता बोलायचंच म्हणून म्हणला चहा झाला का. आई म्हणली तुझं का डोळं फुटलं. 12 खोल्याचं घर असलं ग विचारतोस. आरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चरमधल्या का आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चरमधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळत. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हणला नकोच, आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शानी, फोडून काढतील. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं. नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चरमधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि डोंगरावर हिरव्या हिरव्या गवतात लोळत गाणी म्हणतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि डोंगरावर लोळत गाणी म्हणावं. पुन्हा म्हणला नकोच, पिक्चरमधल्या डोंगरासने हिरवगार गावात असतं, आपल्या डोंगराव कुसळं महिन्यात सगळ्या अंगाची चाळण होईल. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं. नाग्या म्हणताय तीच खरं. पिक्चरमधला नट लग्न झालं की शर्टाचे बटणं तोडतो, देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाचे बटणं काय झाली. मग बायको येते सुई घेऊन, लावते त्याच्या शर्टाला बटणं. बसतात दोघं जण गुलू गुलू बोलत. आपण बी असंच करायचं, नाही ठेवायचे बटणं. म्हणला गेला, खुरपं घेतलं, करा 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 करा, कापली, दिली फेकून. आत आला आणि म्हणला आय माझ्या शर्टाचे बटणं काय झाले. आई म्हणली उक्ती घेतली असंच व्हायचं. काढ म्हणली तोवर म्हशीला रेड्याला पाणी दाव, तोपर्यंत बटणं लावतात. ह्यानं शर्ट ठेवला, बाहेर गेला, 2 बारड्या भरून घेतल्या, म्हशी पुढे ठेवली, रेड्या पुढे ठेवली. दोघं मचा पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणलं आईला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान म्हशीकडे बघून हमराई तर गावला असतं. असा विचार करून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालावी म्हणून पॅन्ट घालाय गेला तर पॅन्टला बटणं कुठायत. आईला म्हणला आई माझ्या पॅन्टाची बटणं काय झाली. आई म्हणली अरे घरात बटणं आहे ती म्हणून पॅन्टाची काढली आणि शर्टाला लावली. अग मग मी पॅन्ट घालू कशी. पिंडीच्या पोत्याला सुतळे की म्हटले बांध, कोण आत बघतोय. सदानं कशी तर पॅन्ट बांधली आणि गावात आला तर नाग्या नटून थोटून उभा राहिला होता. नाग्या म्हणला बायको संग बोललास का. सदा म्हणला मलाच कळेना कसं बोलायचं. नाग्या म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही. आपण लग्न झालेल्याला विचारूया की तू बायको संग कधी कुठं काय बोललास. 10 मिनटं गेल्यानंतर आण्या खवीस आला. म्हणले अनिलराव तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला, तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का. आण्या खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग. अरे म्हणले गावाच्या बायका संग नव्ह, तुझ्या बायको संग. अरे 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 म्हणला कशाला तो डागाळ्याला भूतकाळ काढता. म्हणला का. लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल. तर मला म्हणली मी खोळी होईन आणि झिंजेस काटून सगळ्या गावभर फिरीन, कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल किंवा म्हणून म्हणलं खरंच तू खोळी होशील. तर मला म्हणली 90% मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस तर. तसं काय नाही म्हणले, खोळी काय बी करू शकते. खोळीची काय गॅरंटी. अरे 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 म्हणले ही सामान्याला विचारल्यामुळे असं झालं. गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि त्याचं आश्चर्य म्हणजे लग्न झालं. त्याला गावात हुडकला, ती गावात गावतही. ती रानात आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलो होतो आणि पोपटाकडे एकटक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित होतं. ही गेली म्हणली नमस्ते कवी वर ये. म्हणला वर कशाला, मीच खाली येतो.
पहाडाचा आंबा पडावं तसं खाली पडलं तरी 2 कविता आणि 3 कथा सांगितली. म्हणली साहित्यिक महाशय तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? अर 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 म्हटलं त्यासाठी तर रानात येऊन राहील. म्हणलं का? लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढं मी कवितेला सोडली. ती म्हणती तुम्ही माझ्यासाठी कवितेला सोडला तर मी बी माहेरला गेल्यावर इजेला आणि पक्याला हीच सांगणार. नाग्या म्हणला आता तुझं तूच काय करायचं आहे ते कर. सदा म्हणला काय नाही, आता मी मारुतीला नवसच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांधतो. नाग्या म्हणला खोळायस. स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायचं आता त्यानं बंद केलंय. म्हटलं आता तुझं तुलाच काहीतरी करायला लागेल. म्हणला काय करू सांग. नाग्या म्हणला तुला एक आयडिया सांगतो. म्हणलं काय? आहे गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गावाला जाईल पण आई गावाला जाणार नाही. म्हणलं मी कशाला एवढं पिक्चर बघतोय नाटकं बघतोय, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघड आहे. म्हणलं संध्याकाळी 6ला जातो आणि तुझ्या आईला गावाला घालू, तू थांबू नको. म्हणला नाही थांबत. 6 वाजता गेला दिवस मावळ्याला. असा दिवस मावळ्याला सोनेरी किरणं पडलेली घराच्या उमऱ्यावर आणि म्हातारी अशी घराच्या त्या उमऱ्यावर बसली होती सदाची आई. नाग्या गेला पाया पडला आणि म्हणला नमस्कार करतो का. सदाची आई म्हणली नाग्या सदाचं लग्न झाल्यापासून इकडं फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू महात्मा गांधीजींनी म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. नाग्या म्हणला गांधीजींनी ही बी म्हणलंय बी. म्हणलं तुला सांगू का खरं मीच म्हटलंय, पण या देशात गांधीजींनी म्हणल्याशिवाय कुणाला खरंच वाटत नाही. म्हटलं आम्ही काय म्हणला महापुरुष आहे आमच्या वाक्याची सुभाषित व्हायला. नाग्याच्या डोक्यावरून हात फिरवत सदाची आई म्हणली नाग्या सदाचं लग्न झालं, आता तुझं लग्न झालं म्हणजे मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहे, तुला लई दिवस जगायला हवत नाही, पण तू खडू कोंबडीगत घरात काय करतेस. म्हणलं ये जग जरा गाव शिव फिरून होय रे. म्हणले लई दिवस झालं जाईन म्हणते, पण ही मस आहे की माझ्याशिवाय धार देत नाही. म्हणली काहीतरी प्रयत्न कर मार्ग काढ. म्हणली एक आयडिया आहे. म्हणली काय? तू जर धार काढणार असेल तर मी गावाला जाते. नाग्या म्हणला काढतो, पण म्हणली अशी तशी काढाय नाही. म्हणला मग तिला बायची सवय साडी निसून काढायची. नाग्या उठला आणि म्हणला तुला काय लाज शरम हया काय देवाने दिल्या का? गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होत्यास. म्हणजे बघ तू एवढं पिक्चर बघतोयस नाटकं बघतोयस, तू साडी नेसलास तर बिघाडलो कुठं. नाग्या म्हणला ती बी खरंच आहे. अमिताभ बच्चननं स्त्रीची भूमिका केल्या, गोविंदानं केल्या, कमल हसननं केल्या, बालगंधर्वाने तर उभं आयुष्य साडीत घालवलं. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं. म्हणला नेसतो, पण तुझं बट्यार नेसणार नाही, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हाऊस तर करून घेतो की. म्हटलं दिवस मावळा आल्याला ह्याला सदाच्या बायकोचा शालूने शिवला, ह्यानं पदर घेतला आणि पाया पडताना म्हणला नमस्कार करते, आणि जीभ चावली. आयला म्हणला साडीत जाम ताकद आहे, भाषेत सुद्धा बदल होत. आणि हातात डिचकी घेऊन अप्सर आलेच्या धर्तीवर ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं मागं वळून म्हणलं काकू म्हशीला रडका सवय नाही नव्ह का? नाही मला का असं तोंड घालायला उचल. म्हणलं नाही. म्हणले हो पुढं. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलं होतं, दिवस मावळ आल्याला म्हशीच्या कासात हात घालाय गेलं आणि म्हशीनं अशी एक बॅकिक दिली, ही उचलून शेणात पडली. दुसरी बॅकिक दुसऱ्या गालपांडाव, ही बाहेर आलं. सदाच्यानं माकड उडी मारली आणि घरात आत जाऊन कडी घातली. ह्यानं वाकून हौदावर हाताचं साडीचं शेण काढायला लागला. तेवढ्यात सदा आलं. सदानं बघितलं तर घरासदार बंद. ही ह्याच्या बायकोची साडी नेसलंय, पाठ मोर आहे, वाकून हाताचं साडीचं शेण काढतंय. आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं, आई गावाला गेली.
आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, ही जी जरा गंमतच करूया म्हणून दबक्या पावलानं चालत आलं, वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळाला. सदा म्हणला आयला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली होती आणि खोळ्यागत पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागलं. अहो नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होतं. आयला म्हणला जातीला लोढणा तर घालायचा का. वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या गर 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 फिरलं, साडी तिथंच टाकून पळालं. सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असेल आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रहरण होईल. सदानं ओळखलं काय झालंय. 2 घास खावलं, अंथरुणाची वळकटी घेतली आणि देवळात गेला. श्यामू बंडगर गोनो आभार गोप्पा आणि 2-3 बसली. एवढ्यात नाग्या आला. नाग्यास तोंड एवढं सुजलं होतं. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. सदाकडे बघितलं हं केलं, हनुमानाकडे बघितलं हं केलं आणि जाऊन अंतरून टाकलं. दिव्याखाली भूतागत दिसत होतं. श्यामू बंडकर म्हणला तोंडाला काय झालंय रे. तसं नाग्या म्हणला मऊ चावलंय. तशी सगळी हसली. सदा बी हसला. नाग्या म्हणला लाज वाटत्या खरं, बायको संग साधा बोलला नाहीस आणि आमची माप काढतोयस वी. श्यामू बंडकर म्हणला हे बायको संग अजून बोलला नाही मी. नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहीत आहे तुम्हाला माहीत नाही वी. श्यामू बंडकर म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा 1 फुटानं उंची पाहिजे. श्यामू बंडकर म्हणला चोख आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे म्हणताय मग तुम्ही का देवळात झोपताय. म्हणला अनुभव आपला आहे पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हटलं. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही. द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायचं. शासन 2 लाख रुपये देतंय 2 लाख. श्यामू बंडकर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल आणि शासनाला मला 5-50 हजार द्यायला लागतील. नाग्या म्हणला एवढी खतरनाक बायको आहे काय. श्यामू बंडकर म्हणला खतरनाक, मलिंगाचा बाउन्सर चुकवा येईल पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टँगाळच लागते ती म्हटलं. इतक्यात रोगापा म्हणला असली कसली रायलेखाच्या संसारात आडवी पडत्या. सदा म्हणला आपा या जगात कुणाची तर रायलेखाच्या संसारात आडवी पडते का. अहो माझ्या बाच्या माघारे सगळ्या गावाचा बांध उपसून तिनं मला लहानाचं मोठं केलं. लग्न झाल्यावर मला 1000दा म्हणली सदा मला गावात गमत नाही मी रानात राहते. सदा मला गावात गमत नाही मी रानात राहते. पण ही न कळण्या इतका मी दूध खोळा नाही. अहो हयात असलेली आई जर घरात नसेल तर त्या घराला घर पण नाही. सगळ्याचं डोळं पाणावलं. नाग्या तर असा धुमसून रडत होतं. सुजलेल्या गालावून हात फिरवत नाग्या म्हणला सदा लागा तू लय मोठा विचारवंत आहेस की म्हटलं आणि तू इथं काय करतोय. जा की कुठल्या तर महापुरुषाच्या पुतळ्याखाली झोपचा. इथं बायको संग तू बोलावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय तो आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागला. सुई सदा म्हणला प्रत्येक गोष्टीत हसणं, प्रत्येक गोष्टीत विनोद. अरे ज्याला राहायला 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार. जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार. असं म्हणून बाहेर कट्ट्यावर बसला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. ती जीवघेणी शांतता भंग करत त्याच्या खांद्यावरती हात पडला. त्यानं वर बघितलं. नाग्या होता. नाग्या म्हणला सदा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे पण हे हसणं निवळवरवरचं वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशनमध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन व्याख्यानमालेकडे ग्रंथालयाकडे तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं. हे हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा
आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार नाही. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिट्या मारल्या. पाणावलेल्या डोळ्याने दोघांचा चेहरा स्पष्ट दिसलं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली, दिवा उशाला घेऊन अंतरुणाला पाठ टेकली. दिव्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती. तिला सदाची याद आली. इतका दार वाजलं, टकटक. तिनं कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासू जागी झाली. सासू म्हणली, कोण आहे? सदा ग बाहेरनं कचरत आवाज आला. ती म्हणली, पोरी बघ लेकराला पाणी पाहिजे असेल. ती उठली. तिनं तांबे हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली. थरथर त्या हातानं कडी काढली. बाहेर सदा उभा होता. पाणी. तो कचरत्या आवाजात म्हणाला, हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासूनं कूस बदलली. उद्या शेताव ये जेवण घेऊन असं म्हणून तो निघून गेला. ती आत आली. तिने कडी घातली, अंतरुणाला पाठ टेकली. उद्या ती शेताव जाणार होती. या अगोदर ती शेताव गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती. आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती त्या कारभार्याला भेटणार होती. त्याच्याशी गोड गोड बोलणार होती. त्याला 2 घास खाऊ घालणार होती. त्याचं तोंड गोड करणार होती. या विचारानं ती लाजली. तिनं दिवा मालवला आणि अंधाराच्या हवाली झाली. रोजच्यापेक्षा लवकर सदानं हळी दिली. आयो, मी शेतावर जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई जागी झाली. सदा सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. तिनं सोनल विचारलं, काय म्हणत होता ग? तिनं सांगितलं, शेताव काम आहे म्हणून गेले, तर मला यायला सांगितलंय. सदाची आई म्हणली, अगं तू नवनीवर एकटी दुकटी कशी जाणार, मीच जाते. तिनं गुमान स्वयंपाकाला हात घातला. परात अंगठ्या धरून पीठ कालवू लागली. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती, पण तिचं चित जेवणावर नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणली, आत्या मीच जाते, मला वाटबी माहिती आहे. बरं बया जा, असं म्हणताच ती खुश झाली आणि जायला निघाली. इतक्यात सासू म्हणली, हा बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली, ऊन मी म्हणतंय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बरं म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या. तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचं राबता हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडं नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. ती चालत चालत पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावरं तयार होती. पहिल्या पावसाची ओढ ते शेतसरलाय लागली होती. इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरीत तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढं चालू लागली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सुकूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरेला हात लावून उभ्या राहिल्या. आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिने सांगितलं, यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकांनी बघितलं वर. निळ आकाशात काळा आभाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढं चालू लागली. ती चालत 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 आपल्या शेताजवळ आली. तिला पाहताच सदाने सपराची वाट धरली. सदा सपरात शिरताना बघितलं आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, कसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकीनं चालू लागली. आता आभाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओटावरनं जीभ फिरवत ती सपरात शिरली. आज तिचा पती उभा होता, धनी उभा होता. ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सपरात शिरला. त्यांगी शहारली, पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं. पाऊस पडत होता, जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग जातीनं जागला होता. रपरपणाऱ्या पावसानं अवघी सृष्टीनं आली. तापली शेतं गारटी झाली, सुकली पानं हिरवी झाली. यस्कारला सरडा कुंपणात शिरला. नाचणाऱ्या मोराने आडोसा धरला. रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला. अंगावर दैवार घेऊन साड तृप्त झालं. पाखराने अंग जाडली, कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंगणी तळत उभा होत. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं आणि दवात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फूल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच,
आज जाणती ही झाली ती नांदती होतीच. उद्याच्याला जे व्याख्यान होणार आहे ते सन्माननीय शरदजी पोंक्षे सर भारतकाल आज आणि उद्या या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहे. अतिशय परखड विचार आपल्याला या ठिकाणी देशासंदर्भात उद्या ऐकायला मिळणार आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे कारण का पोंक्षे सर हे सकाळीच बार्शीत त्यांचं आगमन होणार आहे. त्याच्यामुळे करेक्ट 6 वाजता उद्या कार्यक्रम सुरू होईल. आणि मी सन्माननीय सचिन शेटे ॲडव्होकेट यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. वीरशैव विद्यासंवर्धनी मंडळ बार्शी अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, मार्गदर्शक रावसाहेब मनगिरे आणि संचालक मंडळ यांच्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात. त्यात आजचे वक्ते यांनी आज आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध असं एक जागरण आपल्यात केलेलं आहे. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.